मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मल्याळी सिने इंडस्ट्रीत कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, कास्टिंग काउच संबंधित न्यायमूर्ती के हेमा समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर केरळसह देशभरात खळबळ उडाली होती। या पार्श्वभूमीवर अनेक अभिनेत्री व्यक्त होताना दिसत आहेत। स्वतःसोबत घडलेले अनुभव देखील अनेकींनी शेअर केलेत। मात्र हिंदी मालिकेतील अभिनेत्री काम्या पंजाबी हिने ह्या सगळ्याच्या विरोधात एक वक्तव्य केलं आहे, जे सध्या चर्चेचा विषय बनले आहे। कास्टिंग काउच असला प्रकार इंडस्ट्रीत घडत नाही, गोष्टी कधीच जबरदस्तीने होत नाहीत, जे काही होतं ते अभिनेत्रींच्या सहमतीने होतं, असे तिने स्पष्टपणे सांगितले आहे। एका मुलाखतीत इंडस्ट्रीतल्या कास्टिंग काउचवर बोलताना ती म्हणाली की टीव्ही इंडस्ट्री खरंच त्या बाबतीत स्वच्छ आहे। पूर्वी काय व्हायचं ते मला माहिती नाही, पण आता सध्या तरी इंडस्ट्रीत असं काही नाहीये, अशी कुठली घाण नाही की लोकांना ब्लॅकमेल केलं जातं। इथे कास्टिंग काउचचा प्रकार नाही। एखाद्या भूमिकेसाठी तुम्ही फिट असाल, तुमच्या टॅलेंट असेल तर ती भूमिका तुम्हाला मिळेल। टीव्ही इंडस्ट्री मला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटते। इथे लैंगिक शोषण होत नाही। जे काही होतं ते दोघांच्या सहमतीने होत असतं। कोणीच एखाद्या भूमिकेसाठी माझ्यासोबत झोप असं सांगत नाही, असंही काम्याने म्हटलंय। तिच्या ह्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे। काही पुरुष हे महिलांना ऑफर देतात, पण तुमची सहमती असेल तरच गोष्टी पुढे जातात। तसंच एखाद्याचा स्पर्श तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर तुम्ही त्याला सांगितलं तर तो पुन्हा तसं करत नाही। मी असे अभिनेते पाहिले आहेत की जे मुलींसाठी वेडे होतात, पण कोणी कोणाला जबरदस्ती करत नाही। मी काही जणींना ओळखते की त्यांच्यासोबत असं झालं आहे, पण हे देखील तितकंच खरं आहे की तुम्हाला नको असेल तर ह्या गोष्टी होणार नाहीत। या गोष्टी टाळता येतात। मला सिनेमा आणि OTT बद्दल माहिती नाही, पण टीव्ही इंडस्ट्रीत तरी कास्टिंग काउच होत नाही। मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे कोलकाता शहरातील आर्जिकल मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टर हत्या प्रकरणाबाबत। पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे। त्यामुळे महिला डॉक्टर हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। पोलिसांनी घाईघाईने आमच्या मुलीचे अंत्यसंस्कार केले, तसेच पोलिसांनी आम्हाला पैशांची ऑफरही दिली होती, परंतु आम्ही ती लगेच नाकारली, असा गौप्यस्फोट पीडितेच्या पालकांनी केला आहे। पोलिसांनी मृतदेह पाहू दिला नाही। पोलिसांनी आम्हाला स्टेशनवर थांबवून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला, तर मृतदेह ताब्यात दिल्यावर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला आम्ही नकार दिला, असे पीडितेच्या पालकांनी सांगितले। मित्रांनो, बुधवारी पश्चिम बंगालमध्ये मध्यरात्री टेक बॅक द नाईट मोहिमेचा भाग म्हणून मोर्चा काढला। पीडितेच्या समर्थनार्थ महिलांनी न्याय मागितला। त्याचवेळी कोलकातामध्ये रात्री 9 वाजल्यापासून लोकांनी आपल्या घरांचे दिवे बंद केले आणि रस्त्यावर मेणबत्त्या घेऊन निदर्शने केली। या दरम्यान संपूर्ण कोलकात्यात तासभर अंधार होता। दरम्यान ह्या घटनेनंतर ममता सरकारने अपराजिता विधेयक 2024 हे बलात्कार विरोधी विधेयक संसदेत मंजूर केले आहे। या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे नितेश राणेंबाबत। भाजप आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे। अशातच आता महायुतीमधील घटक पक्षातील नेत्यांमधील खतखत बाहेर येऊ लागली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी नितेश राणे यांना इशारा दिला आहे। मशिदीमध्ये घुसून मारतो असे म्हणणाऱ्या नितेश राणे यांनी मशिदीसमोरील रस्त्यावर येऊन दाखवावे, असा इशारा जुबेर बागवान यांच्याकडून देण्यात आला आहे। भाजपा आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसेल, त्यामुळे अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, अशी विनंती बागवान यांनी केली आहे। भाजप आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूर येथे एका भाषणादरम्यान वादग्रस्त विधान केले होते। मशिदीत घुसून चुन के मारेंगे असे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणेंनी केले होते। या वक्तव्याचा समाचार बागवान यांनी घेतला आहे। आम्ही इथे सर्व समाजातील जनतेला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि महायुतीमधील नेते नितेश राणे हे मुस्लिम समाजाबद्दल असे विधान करत आहेत। नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फटका बसणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाज महायुती विरोधात मतदान करेल, असे म्हणत त्यांनी राणेंवर टीका केली आहे। मित्रांनो, ह्या प्रकरणावर तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। नेक्स्ट अपडेट आहे डॉली चायवाला बाबत। नुकताच डॉली चायवाला याच्याबद्दल हैराण करणारा खुलासा करण्यात आला आहे। डॉली चायवाला हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगसाठी भारतात आलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे थेट नागपूरच्या डॉली चायवाला याचा चहा पिण्यासाठी त्याच्या टपरीवर पोहोचले होते। बिल गेट्स आणि डॉली चायवाला यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले। डॉली चायवाला हा अत्यंत खास पद्धतीने चहा बनवतो आणि आपल्या ग्राहकांना देतो। अत्यंत कमी दिवसांमध्ये डॉली चायवाला हा खूप प्रसिद्ध झाला। लोक विदेशातूनही डॉली चायवाल्याचा चहा घेण्यासाठी स्पेशल येत आहेत। नुकताच डॉली चायवाला याच्याबद्दल हैराण करणारा खुलासा करण्यात आलाय। डॉली चायवाला याच्याबद्दल हा खुलासा कुवेती फूड ब्लॉगरने केला आहे।
एके फूड ब्लॉग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फूड ब्लॉगरने डॉली चायवाला याच्याबद्दल हा खुलासा केला आहे। त्याने म्हटले की मला डॉली चायवाला याला कुवेतला बोलवायचे होते। मी डॉली चायवाला याला फोन केला। त्या व्यक्तीच्या मागण्या ऐकून मला मोठा धक्काच बसला। तो म्हणाला की डॉली चायवाला एका शोसाठी तब्बल 5 लाख रुपये फीस घेतो। हेच नव्हे तर त्याला 5 स्टार किंवा 4 स्टार हॉटेलचे बुकिंग पाहिजे। यासोबतच त्याच्यासोबत एक व्यक्तीही असणार, त्याची ही सर्व व्यवस्था करायची। 5 लाख रुपये फीस ही फक्त एका दिवसाची असणार हे देखील त्याने मला सांगितले। मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे राहुल गांधींबाबत। काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला होता। त्यानंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर माफीही मागितली होती। मात्र त्यांच्या माफीनाम्यावर राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले आहे। ते म्हणाले की गेल्या 60 वर्षांत त्यांनी तुमची माफी मागितली नाही, कारण गरज पडली नाही। ज्याने चूकच केली नाही त्यांनी माफी कशाची मागायची। काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळली, पंतप्रधानांनी माफी मागितली। आता पंतप्रधानांनी कोणत्या कारणाने माफी मागितली याची वेगवेगळी कारणे असतील। पहिलं कारण हे मूर्तीचं कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला दिलं गेलं। पंतप्रधान मोदींना हे सांगायचं असेल की मला हे कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला द्यायचं नव्हतं, मेरिटमध्ये द्यायचं होतं। दुसरं कारण मूर्तीच्या कामात भ्रष्टाचार झाला होता। मी ज्याला कंत्राट दिलं त्याने भ्रष्टाचार केला हे कारण असेल। याशिवाय फक्त शिवाजी महाराजांचीच माफी मागू नका, राज्यातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागा, अशी आक्रमक मागणी राहुल गांधी यांनी केली आहे। मोठी कंत्राटं अदानी आणि अंबानीला मिळतात अशी टीकाही राहुल गांधींनी यावेळी केली। मित्रांनो, ह्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स करिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।